नीटच्या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन आता उघड होताना दिसतंय आणि एबीपी माझाच्या हाती या संदर्भामध्ये एक्सक्लुझिव्ह अशी माहिती देखील लागली आहे। फुटलेल्या पहिल्या पेपरची पहिली कॉपी ही नाशिकमध्ये तयार झाली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये तयार झालेली पहिली कॉपी नंतर हरियाणामध्ये नेण्यात आली अशी ही सूत्रांची माहिती आहे। नाशिकमध्ये फुटलेल्या पेपरचे 10 सेट्स हे हरियाणामध्ये तयार करण्यात आले। यानंतर ते हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील नेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतील। सोमेश, नेमकं काय आहे या नीटच्या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन? नाशिकमध्ये नीटचा क्वेश्चन पेपर पहिल्यांदा तयार केला गेला असं कळतंय। आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राजस्थानात जे प्रकरण समोर आलं त्यामध्ये 410 प्रश्न हे लीक झाले होते आणि या 410 प्रश्नांपैकी जवळपास साधारणपणे 200 प्रश्न हे प्रत्यक्ष त्यावेळेस क्वेश्चन पेपरमध्ये आले। त्या काही जणांचं म्हणणं आहे की 120 प्रश्न या 410 पेपर क्वेश्चन्स पैकी 120 प्रश्न केमिस्ट्रीचे सेम होते। आता नाशिकमध्ये पहिल्यांदा हे क्वेश्चन पेपर तयार करण्यात आले आणि तिथून ते हरियाणाला नेण्यात आले। हरियाणावरून मग याचे 10 सेट तयार केले गेले आणि हे 10 सेट जम्मू काश्मीर, बिहार आणि प्रत्यक्ष हरियाणा या भागांमध्ये वितरित केले गेले। त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी नीटची परीक्षा घेते त्यांनी GPS ट्रॅकिंगवाली वाहनं, त्यासह CCTV कॅमेऱ्यांच्या कस्टडीमध्ये सर्व क्वेश्चन पेपरचे सेट ठेवणं, आयत्या वेळी क्वेश्चन पेपरचा सेट निवडणं असे वेगवेगळे उपाय अवलंबलेले असले तरी सुद्धा जे पेपर फोडणारा एक रॅकेट आहे, पेपर फुटी करणारा आणि त्या माध्यमातून सर्व परीक्षांमध्ये गैरव्यवहार करणारं जे रॅकेट आहे ते रॅकेट यात कुठल्या ना कुठला तरी पळवाटा शोधते। साधारण 2 वर्षांपूर्वी या अशा प्रकारे नीटच्या क्वेश्चन पेपरवरून खूप मोठा गदारोळ देशभरात झाला होता। त्यानंतर मग आपल्याला सगळ्यांना आठवते की नेटची परीक्षा ही कॅन्सल करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा एकदा या नीटच्या परीक्षेच्या अनुषंगाने हा क्वेश्चन पेपर फुटला आणि त्यामुळे ही परत एकदा नीटची परीक्षा रद्द करावी लागली आहे। यामध्ये नाशिकमध्ये हा क्वेश्चन पेपर कोणी तयार केला, त्यासह हे जे 410 प्रश्न जे प्रत्यक्ष लीक झाले होते हे 410 प्रश्न कोणी तयार केले, कोणी शोधले, कोणी कंपाईल केले, त्याचं संकलन कोणी केलं, त्यानंतर मग याचे 10 वेगवेगळे सेट हरियाणामध्ये कोणी तयार केले, नाशिक ते हरियाणा हा पेपर कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट करण्यात आला, या सगळ्याबाबत आता CBIला तपास करावा लागणार आहे आणि हे प्रकरण देशव्यापी पेपर फुटीचं गंभीर प्रकरण आहे असं आता समोर येत आहे। कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी क्षुल्लक पातळीवरती हा पेपर फुटला असं झालेलं नाहीये, तर या सगळ्यामध्ये एक रॅकेट आहे हे देखील स्पष्ट होते आणि नाशिकमध्ये पहिल्यांदा याविषयीची प्रत तयार करण्यात आली या फुटलेल्या पेपरची, क्वेश्चन पेपरची, आणि ती प्रत नाशिकमधून नंतर देशभरामध्ये गेली असं कुठेतरी दिसतंय। त्यामुळे हे सगळं करणारे कोण होते, हरियाणामध्ये याविषयीचे सेट तयार करणारे कोण होते, नाशिकमध्ये क्वेश्चन पेपर तयार करणारे कोण होते आणि या सगळ्यांमधून हे पेपर नेमके कोणत्या उद्देशाने फोडण्यात आले होते हे देखील शोधावं लागणार आहे। कारण फक्त या परीक्षा प्रक्रियेला एक प्रकारे खोडा घालायचा म्हणून अशा प्रकारे क्वेश्चन पेपर फोडण्यात आले का, किंवा संपूर्ण देशातलं वातावरण अस्थिर करावं, विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावा नीटच्या, त्यामुळे पेपर फोडण्यात आले का, त्यासह दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, पैशाच्या बदल्यामध्ये हे क्वेश्चन पेपर कोणी विकले होते का कोणाला, कोणत्या कोचिंग सेंटरचा यामध्ये समावेश आहे का या सगळ्या रॅकेटमध्ये, या सर्वच बाबींचा सखोल तपास करावा लागणार आहे। कारण क्वेश्चन पेपर जर फुटला तर तो फोडण्यामागचा उद्देश नेमका काय होता, तो पैसे कमवण्याचा होता तर मग तो इतका सार्वजनिकरित्या उघड कसा काय झाला, किंवा प्रत्यक्षामध्ये ज्यांनी कोणी यामध्ये पैसे दिले असतील त्या व्यतिरिक्त अन्य लोकांकडे हा पेपर कसा पोहोचला किंवा हे क्वेश्चन्स कसे पोहोचले, असे असंख्य प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत। त्या अनुषंगाने देशातलं वातावरण अस्थिर करण्यासाठी किंवा या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी किंवा या निमित्ताने पुन्हा एकदा काही केंद्र सरकारच्या विरोधात काही कारवाया कुरापती म्हणून हे झालंय का, असे असंख्य अँगल या प्रश्नाला, या प्रकरणाला असू शकतात। अगदी धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।